भाई तुम्हाला तर माहिती आहे बदलापूरमध्ये लागलेत सिग्नल. मी एका सिग्नलवर थांबलो होतो आणि मला दिसली बदलापूरची शान आणि प्रत्येक चौक करणार घाण असा एक बॅनर. बॅनरवरती होता एक स्पोर्ट्समन. तो स्विमिंगमध्ये काहीतरी मेडल मारून आला होता. तर मी अचानक फ्लॅशबॅकमध्ये गेलो, जेव्हा एकेकाळी मला इंटरनॅशनल खेळायला जायचं होतं आणि मला थोडी स्पॉन्सरशिपची गरज होती. म्हणून मी एखाद्या पॉलिटिशियनकडे गेलो. तर गोष्ट काय जमली नाही म्हणून मी दुसऱ्याकडे गेलो. तिकडे पण काही झालं नाही. पण सगळीकडे एक गोष्ट कॉमन झाली, तुम्हालाही माहीत असेल. भाई स्पॉन्सरशिप मागायला गेलं की सगळ्यात आधी काय करतात माहिती आहे? एक नारळ आणतात, एक बुके आणतात आणि आपल्यासोबत फोटो काढून घेतात. म्हणजे उद्या तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळो ना मिळो, तुम्ही जिंको हारो काही हो, त्याच्याशी घेणं देणं नाही. जर तुम्ही जिंकले तर तो फोटो तुमचा बॅनरवर येईल आणि शुभेच्छुक असतील काका मामा तात्या आप्पा बाबा वॉडेवर. स्पॉन्सरशिपच्या नावाखाली कधी कधी आपल्याला मिळतो अंड, कधी कधी लिटरली देतात 1000 रुपये. भाई इंटरनॅशनल स्पोर्ट्स खेळायला चाललोय आणि तुम्ही समोरच्याला देणार 2000 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये. आणि तोच माणूस जेव्हा मेडल मारून येतो एखाद्या नॅशनलला इंटरनॅशनलला जाऊन, त्याचा खर्च झालेला असतो लाखभर रुपये. पण क्रेडिट कोण घेणार? क्रेडिट घेणार काका मामा तात्या मामा ह्यो को वॉडेवर जे काय असेल ते, आणि बॅनर लावणार. तर तुम्ही स्पोर्ट्समनला खरंच आधी सपोर्ट करता का? मी केलं ना तर तो अजून पुढे जाईल. कोणी पर्सनली घेऊ नका, हे माझ्यासोबत झालेलं आहे. फक्त त्याला 8 वर्ष झाले आणि मी आत्ता शेअर करतोय.